इंद्रधनुष्य 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 इंद्रधनुष्य. नमस्कार श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमामध्ये मी जान्हवी भागवत आपलं अगदी मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो, इंडोलॉजी म्हणजेच भारतीय इतिहास, साहित्य, तत्वज्ञान आणि संस्कृतीचा अभ्यास. यात भारतीय इतिहास आणि संस्कृतीच्या अभ्यासात आपली मंदिरं, त्यांचं स्थापत्य, मूर्तिकला यांचा मोठा वाटा आहे. या कलेला हजारो वर्षांची परंपरा आहे. या सगळ्याचा अभ्यास करत असताना त्या त्या काळातलं राहणीमान, संस्कृती, विचारधारा या सगळ्याचा आपल्याला परिचय करून देण्याचं मोठं कार्य या विषयाचे अभ्यासक करत असतात. याच विषयाची अधिक माहिती करून घेण्यासाठी आज आम्ही स्टुडिओमध्ये आशुतोष बापट सरांना आमंत्रित केलंय. बापट सर हे मंदिर स्थापत्य आणि मूर्तिशास्त्र या विषयाचे अभ्यासक आहेत. त्यांनी इंडोलॉजीमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलंय. पर्यटन, शिल्पकला, मंदिरांचं स्थापत्यशास्त्र या विषयावरची त्यांची 16 पुस्तकं प्रसिद्ध आहेत. विविध वृत्तपत्रातून लेखन, विविध ठिकाणी या विषयावरची ते व्याख्यानं देतात. 1987 सालापासून अनेक ट्रेकिंग मोहिमांमध्ये ते सहभागी झालेत. असा समृद्ध प्रवास सरांचा आहे. त्यांच्याशी संवाद साधताना मंदिराचं स्थापत्य आणि मूर्तिकला या विषयाची अत्यंत मोलाची माहिती आपल्याला मिळणार आहे. नमस्कार सर, आजच्या कार्यक्रमामध्ये आपलं अगदी मनपूर्वक स्वागत. सर, भारतातली मंदिरं ही किती जुनी आहेत आणि त्यांची वैशिष्ट्य काय, त्यांचा कालखंड कसा बदलत गेलाय? आपण जर जनमानस किंवा लोकांचं सांगणं जर ऐकलं तर अनेकदा पांडवांनी बांधलेली मंदिरं, एखादं मंदिर 2000 वर्ष जुनं आहे, 5000 वर्ष जुनं आहे, असं लोककथा किंवा लोकांच्या सांगण्यामधनं येतं. पण आपण जर का पुरावे बघायला गेलं ऐतिहासिक काय आहेत, तर साधारणपणे आपल्याला गुप्त काळापासूनची मंदिरं बघायला मिळतात. म्हणजे इसवी सनाच्या 3ऱ्या शतकापासून 3ऱ्या ते 4थ्या शतकापासूनची बांधलेली मंदिरं आपल्याला बघायला मिळतात. त्याचे उल्लेख साहित्यांमधनं, नाटकांमधनं पूर्वीपासून आहे. म्हणजे कौटिल्याच्या अर्थशास्त्रापासून या मंदिरांचे, वेगवेगळ्या स्थापत्याचे उल्लेख आहेत. पण आज आपल्याला जी समोर बांधलेली मंदिरं दिसतात ती आपल्याला गुप्त काळापासूनची दिसायला लागतात. ढोबळमानाने बघितलं तर नागर शैली आणि द्राविड शैली अशी 2 त्याच्यामध्ये ठळक वैशिष्ट्ये आहेत. म्हणजे उंच होत, निमुळत होत जाणारं शिखर जी उत्तर भारतामध्ये आपल्याला दिसतात त्याला नागर शैली म्हणतात. आणि आपण जर का दक्षिणेमध्ये गेलो तर त्यांची गोपुरं आपण बघितली असतील, पिरॅमिड सारखी वरती चढत जातात आणि त्याच्यावरती जो दगड असतो त्याला स्तूपी म्हणतात, ती द्राविड शैली आहे. या दोन्हीचं मिश्रण असलेली एक वेसर नावाची पण शैली आहे जी आपल्याला गदगच्या परिसरातल्या मंदिरांमध्ये किंवा बेलूर, हळेबीड या होयसळ राजवटीमध्ये बांधलेल्या मंदिरांमध्ये बघायला मिळते त्यांच्याकडे. आणि शिवाय स्थानिक प्रभाव असलेली, शैली असलेली मंदिरं आहेत. म्हणजे ओडिसामधली मंदिरं आहेत त्यांना कलिंग नागर शैली असं म्हणतात. मूळ ती नागरच शैली आहे, पण त्याच्यामधले ती स्थानिक जो प्रभाव आहे त्याच्यावरचा किंचित वेगळेपणा असा त्याच्यामध्ये बघायला मिळतो. ढोबळमानाने ही 2 शैली आपल्याला किंवा 3 शैली दिसतात. आणि प्रत्येक राजवटीने बांधलेली जी मंदिरं आहेत आपल्याकडे, मग ते चालुक्य आहेत, होयसळ आहेत, चोळ आहेत, पल्लव आहेत, या प्रत्येकांची स्थापत्य शैली काही ना काही निराळी होती. या 2 मुख्य स्थापत्य शैलीच्या अंतर्गतच त्यांनी मंदिरं बांधलीत. पण प्रत्येकाची एक काहीतरी वेगळी शैली किंवा काहीतरी मूर्तिकला त्यांच्या एखाद्या वेगळ्या अशा पद्धतीची मंदिरं किंवा अशा शैलींवरनं आपल्याला कुठल्या राजवटीच्या काळातली ती मंदिरं आहेत हे आपल्याला कळून येतं. म्हणजे थोडक्यात म्हणायचं तर त्या त्या काळाचा त्या मूर्तींवरती ठसा होता, ठसा उमटलेला होता. काहीतरी वेगळे पण होतं. कलाकारांनी निराळी काहीतरी एखादी शैली विकसित केली होती. त्यांच्या कलेचा आविष्कार होता असं म्हणू शकू आपण. अशा पद्धतीने ही मंदिरं आपल्याला दिसतात. त्या मूर्तिकलेचा अभ्यास करताना त्या मूर्तीसाठी जो पाषाण वापरला जातो तो किती वर्ष जुना आहे हे कसं ओळखलं जातं, किंवा त्या मूर्तीची घडणावळ कोणत्या काळातली आहे हे तुम्ही आता थोडं सांगितलंतच, पण त्याविषयी अजून सविस्तर सांगता येईल का? पाषाण ओळखणं म्हणजे एखाद्या दगडाचं वय काढण्याच्या काही शास्त्रीय पद्धती आहेत. पण त्या पद्धतींमधून तो मूळचा दगड किती वर्ष जुना आहे हे समजतं. त्यातनं घडवलेली मूर्ती कुठल्या काळात घडवली हे या पद्धतीतनं कळत नाही. पण मग ते कसं समजतं, तर मूर्ती घडवताना किंवा घडवल्यावर त्याची जी शैली असते किंवा त्याच्यावर केलेलं अलंकरण म्हणा, त्याची चेहरेपट्टी
त्याचे मुकुट, त्याची वस्त्र ह्याच्यावरनं वेगवेगळा काळ माहीत असतो. त्या काळातलं इतर काही मूर्ती आपल्याला माहिती असतात. त्याच्यावरून उदाहरणार्थ सांगतो, कोकणामध्ये ज्या आपल्याला विष्णूच्या मूर्ती आढळतात, बऱ्याचशा विष्णूच्या मूर्ती आढळतात. या बऱ्याचशा मूर्ती या शिलाहार काळ म्हणजे साधारण 12व्या-13व्या शतकामधल्या मूर्ती आहेत. त्या जर आपण बघितल्या तर त्या मूर्ती वेगवेगळ्या आहेत. पण आपण जर का ढोबळमानाने पाहिलं तर जवळजवळ सगळ्यांची शैली किंवा त्यांच्यावरचे जे दागिने दाखवलेत, अलंकरण हे जवळजवळ सारखंच आहे. त्यांच्या चेहऱ्यावरचं अगदी हास्यसुद्धा सारखं आहे. काही काही छोटे छोटे फरक मूर्तीच्या उंचीमध्ये म्हणा किंवा बाकीच्या फीचर्समध्ये येतात. पण आपल्याला ढोबळमानाने सांगता येतं की या मूर्ती सगळ्या ज्या आहेत कोकणातल्या जास्तीत जास्तीच्या विष्णूच्या मूर्ती या शिलाहार काळातल्या घडवल्या. कारण तसंच की तो त्या काळामधला एक कलेचा प्रभाव किंवा एक ती ट्रेडिशन त्या कलेची ही त्या काळामध्ये त्या मूर्तींवरती आपल्याला उमटलेली बघायला मिळते. त्याच्यावरून आपण मूर्तीचा काळ ठरवतो. काही मूर्ती अशा आहेत की ज्यांचं पादपीठ म्हणजे ज्याच्यावर त्या उभ्या आहेत त्याच्यावरती शिलालेख कोरलेले आहेत. त्यामुळे तर अगदी स्पेसिफिक तारीख आपल्याला सांगता येते. आणि मग त्या अनुषंगाने आपण सांगू शकतो की तशीच मूर्ती दुसरी असेल तर अगदी ही अशीच दिसते तरी सुद्धा ही याच काळातली मूर्ती असू शकेल. याला आपण कॉन्टेम्पररी म्हणतो आर्ट, की त्याच काळामध्ये दुसरं काय दिसतं दुसरीकडे कुठे, त्याच्यावरून आपल्याला समजू शकतं की हा मूर्तीचा काळ काय आहे ते. खूप लिखित साधनं आपल्याकडे कमी आहेत तुलनेने, त्यामुळे आपल्याला हा बराचसा अंदाज हा बाकी इतर दिसणाऱ्या मूर्तींवरनं किंवा त्या स्थापत्यावरनं असा शोधावा लागतो. आता हे अभ्यासकाच्या दृष्टीतनं तुम्ही सांगितलं, पण जेव्हा सामान्य माणसं एखादं मंदिर पाहायला जातात तर त्यांनी ते मंदिर कशा रीतीने पाहावं? खरं तर मंदिर बघणं हा एक अतिशय आनंदाचा आणि खूप उत्सुकतेचा विषय आहे जो आपल्याकडे बघितला जात नाही आणि अर्थात ते माहीत नसतं म्हणून, म्हणजे त्यात काही कोणाचा दोष नाही. पण मंदिर बघणं ही पण एक कला आहे किंवा हा पण एक आनंददायी अनुभव आहे. मंदिरावर असलेली शिल्प, मंदिराची रचना यातल्या अनेक गोष्टी आपल्याला काहीतरी काही सांगत असतात. शिल्पकला किंवा मूर्तिकला किंवा या मूर्तींना नॉन व्हर्बल कम्युनिकेशन असं म्हणलंय की त्या शब्दांनी बोलत नाहीत पण त्या त्यांच्या आविर्भावातनं अनेक गोष्टी सांगत असतात. उदाहरणार्थ आपण घंटा वाजवतो देवळामध्ये गेल्यावर, आपल्याला असा समज असतो की देवाला उठवण्यासाठी आपण घंटा वाजवतो. इंग्रजी शब्द जो बेल आहे तसा आपण वापरतो, पण मुळात त्याचं प्रयोजन त्याच्यासाठी नाही. घंटा ही आपण जेव्हा देवळात जातो दर्शनाला तेव्हा आपल्या मनात अनेक विचार असतात. त्या घंटेच्या खाली उभं राहून एक जर टोल वाजवला तर त्यातनं जो नाद येतो किंवा जे रेझोनन्स येतात त्याने आपल्या मनातले अनेक विचार शांत होतात आणि हा शास्त्रीय प्रयोग आहे. आणि मग ते शांत विचार झाले की मग शांतपणे आपण देवाच्या दर्शनाला जायचं, असा त्याच्या मागचं प्रयोजन आहे. म्हणून ती दारात टांगलेली असते आणि पहिल्यांदा घंटा वाजवून आत जावं असं सांगितलं जातं. मंदिराचा गाभारा असतो, त्याच्या द्वारशाखा. आपण कसं आहे की आपल्याकडे गणपती बसवायचा असेल तर आपण ते मखर खूप सजवतो. इथे तर देवाचा देऊळच बांधलेलं आहे मुळात, त्यामुळे ते सजवलेलं असतं, वेगवेगळी सजावट केलेली असते. त्यातल्या द्वारशाखा ज्याला डोअर फ्रेम्स म्हणतात, म्हणजे नुसतं एकच दरवाजा नाही तर त्याच्या बाजूनी अनेक ओळीत पट्ट्या असतात. मग त्याच्यावर लता वेली, काही चिन्ह, युगुल, वादक, नर्तक असे कोरलेले असतात. तो जो दरवाजा असतो त्याच्यावरती चौकट असते आणि त्याच्यात एखाद्या देवतेची मूर्ती असते. त्याला ललाट बिंब म्हणतात. ललाट म्हणजे कपाळ आणि बिंब म्हणजे मूर्ती. ते जे दरवाजाचं कपाळ आहे त्याच्यावरची मूर्ती ती आतली देवता कुठली आहे त्या संप्रदायाशी अनुकूल अशी ती मूर्ती असते. शैव असेल तर आपल्याला वरती शिव दिसतो, विष्णू मंदिर असेल तर आपल्याला विष्णू असतो, गरुड असतो, गजलक्ष्मी दिसते, अशा अनेक मूर्ती दिसतात. पुढे पुढे यादव काळानंतर साधारण 12व्या-13व्या शतकानंतर सरसकट महाराष्ट्रातल्या देवळांमध्ये गणपती दिसायला लागतो तिथे, की ते मग मांगल्याचं प्रतीक म्हणूनच गणपती आला. पण अन्यथा एखादं देऊळ कुठल्या संप्रदायाशी निगडीत आहे त्याची मूर्ती तिथे वरती कोरलेली असते. गंगा आणि यमुना खाली दरवाजाशी कोरलेल्या असतात. त्या स्त्री प्रतिमा असतात, त्यांच्या हातामध्ये घट असतो पाण्याचा आणि त्यांच्या पायाखाली गंगेचं वाहन आहे मगर आणि यमुनेचं वाहन आहे कासव, असं दोन्ही त्यांच्या पायाखाली कोरलेले असतात. सेविका असतात, द्वारपाल असतात. त्या द्वारपालांवरनंही कळतं की मंदिर विष्णूचं आहे का शिवाचं आहे, कारण त्यांच्या हातात शैव मंदिर असेल तर त्रिशूळ, त्याच्यानंतर डमरू, नाग असे आयुध त्या द्वारपालांच्या हातात असतात. जर का वैष्णव मंदिर असेल तर त्या द्वारपालांच्या हातामध्ये सुद्धा शंख, चक्र, गदा असं असतं, ज्याच्यावरून आपल्याला समजतं की ते मंदिर कुठलं आहे. अशा विविध मूर्ती मंदिरावर कोरलेल्या असतात. त्या काही ना काहीतरी सजेस्टिव्ह म्हणजे सांगण्याच्या मूडमधल्या असतात. त्यामुळे ते मंदिर बघताना त्या बघून घ्याव्यात. सगळं कळणार नाही कदाचित, पण निदान उत्सुकता तरी जागी होईल की हे काय कोरलंय यांनी, कशासाठी कोरलंय, म्हणजे हे प्रश्न मात्र पडले पाहिजेत. त्याच्यातनं उत्सुकता जागृत होते, त्याच्यातनं मग वाचन केलं जातं किंवा कोणी अभ्यासक असेल तर त्याच्याशी चर्चा केली जाते
आणि म्हणून म्हणलं की मंदिर बघणं हे पटकन जाऊन दर्शन घेऊन येण्याचं नाही, तर तिथे रेंगाळण्याचा आणि आनंददायी असा अनुभव आहे मंदिर पाहणं हा. आता तुम्ही नवीन दृष्टिकोन दिलात मंदिर बघण्याचा, यानंतर तसा प्रयत्न करू आम्ही. नक्कीच. मंदिर म्हणजे एक सामाजिक परिपूर्ण संस्था आहे असं भारतातले मूर्तिशास्त्र विषयाचे गाढे अभ्यासक आणि तुमचे गुरु गोबंग देगलूरकर सर यांनी म्हटलंय. त्यामागचा विचार काय? बरोबर आहे. सरांचं म्हणणं असं किंवा सरांनी आम्हालाही सांगितलं असं की मंदिर हे त्या देवतेचं निवासस्थान आहे. ही गोष्ट तर खरी आहेच आहे की त्याच्या निवासस्थानासाठी बांधलंय, पण एकदा मंदिर बांधलं की त्याच्या अनुषंगाने अनेक ॲक्टिव्हिटीज तिथे सुरू होतात. म्हणजे त्या पूजेसाठी लागणारी फुलं, त्याच्यासाठी लागणारी बाकी अलंकरणं, देवाला दाखवला जाणारा नैवेद्य, त्याचा प्रसाद, त्याच्यानंतर तिथे येणारे भक्त, मग त्या भक्तांची राहण्याची व्यवस्था, भक्तांच्यासाठी किंवा त्यांच्या खरेदीसाठी म्हणून फुल बाजार असेल किंवा विविध वस्तूंचा बाजार, अशा गोष्टी एक मंदिर बांधलं की तिथे विकसित होत जातात. त्यामुळे एकदा मंदिर निवासस्थान म्हणून बांधलं की तिथे येणाऱ्या भक्तांचा पायरव सुरू होतो, त्यांची संख्येमध्ये वाढ होते आणि त्या अनुषंगाने जे विविध व्यवसाय तिथे गरजेचे असतात ते त्या परिसरामध्ये विकसित होतात आणि एकूणच समाजाच्या दृष्टीने एक इकॉनॉमिक संस्था असं आपण ज्याला म्हणतो किंवा अर्थार्जनाचं एक मोठं साधन मंदिर म्हणून हे अनेक लोकांच्या आयुष्याचं एक हे होऊन जातं. म्हणून एक मंदिर बांधलं की त्याच्या बाजूची ती परिसंस्था, सगळी आर्थिक परिसंस्था विकसित होते. सगळ्या समाज त्याच्याशी निगडीत होतो नंतर एका मंदिराशी. कारण मी म्हणलं असं की फुल विक्रेते आहेत, फळं विक्रेते आहेत, मंदिराला लागणाऱ्या काही गोष्टी आहेत किंवा देवाला लागणाऱ्या काही गोष्टी आहेत ते विकणारे आहेत, प्रसाद विकणारी मंडळी आहेत, लोक येणार म्हणल्यानंतर भक्त निवास त्यांच्यासाठीचे होते आणि असं एकूण विकसित होत जातं आणि तो प्रदेशच नाही मग ते गावच सगळं समृद्ध होत जातं. आपण अगदी परवाचं उदाहरण जे अयोध्येचं बघितलं की त्या अनुषंगाने आता त्या शहराचीच एकूण भरभराट ही व्हायला लागणार आहे. कारण येणारा प्रवाह भक्तांचा आणि त्या अनुषंगाने जी सर्व व्यवस्था विकसित होत जाते. आणि म्हणून दुसरं कसं होतं की निरनिराळ्या गावाहून निरनिराळे लोक येतात, बरोबर, विचारांची आदान प्रदान होते. आज आपल्याकडे संपर्काची विविध साधनं आहेत, पण ज्या काळी कुठलीच साधनं नव्हती त्यावेळी कुठल्याही ठिकाणची खबरबात समजणं, काही विशिष्ट गोष्टी दुसऱ्या ठिकाणी घडलेल्या कळणं, याच्यासाठी मंदिर हे एक मोठं ठिकाण होतं. त्यामुळे विचारांची आदान प्रदान, ख्याली खुशाली अशा अनेक गोष्टी त्या ठिकाणी विकसित होतात किंवा घडतात. म्हणून सरांनी सांगितलं की ते नुसतं एक देवाचं निवासस्थान मग राहत नाही, तर ती पूर्णपणे एक सामाजिक संस्था, सोशल इन्स्टिट्यूशन मंदिर हे होऊन जातं. हा त्याच्या मागचा मोठा विचार आहे. अगदी खरं आहे. तुम्ही आता श्रीरामांच्या प्रतिष्ठापनेविषयी बोललात थोडंसं, तर अलीकडेच 22 जानेवारीला आपण तो सोहळा याच डोळ्याने पाहिला आणि अगदी धन्य झाल्यासारखं वाटलं आपल्याला. तर ती मूर्ती आणि ते मंदिर, त्यातलं स्थापत्यशास्त्र याविषयी जाणून घेण्याची खूप उत्सुकता आहे. त्याविषयी थोडंसं सांगावं. नक्कीच आवडेल सांगायला, कारण त्यातली सगळ्यात मोठी अभिमानाची गोष्ट आहे की मगाशी तुम्ही माझ्या गुरूंचा उल्लेख केला, डॉक्टर गोबंग देगलूरकर. तर ही रामाची मूर्ती अयोध्येमध्ये कशी असावी याच्यासाठी देगलूरकर सरांना पाचारण केलं गेलं की तुम्ही मूर्तिशास्त्राचे अभ्यासक आहात आणि ही मूर्ती कशी असावी याच्यासाठी सरांना बोलावलं होतं. ते जे मंदिर ट्रस्ट आहे त्यांच्या काही समजुती होत्या, त्या तशा न करता कुठल्या पद्धतीने मूर्ती करावी हे सरांनी सांगितलं. उदाहरणार्थ काही मंडळींना वाटत होतं की तो राम लल्ला आहे, म्हणजे बालक आहे, त्यामुळे छोटी मूर्ती असावी रांगणारी. पण रांगणारी मूर्ती आपल्याला कृष्णाची माहिती असते, रामाची कधी आपण पाहिलेली नाही. त्यामुळे त्यांनी सांगितलं की ती मूर्ती रांगणारी नको. दुसरं त्या मंडळींचा विचार होता की संगमरवरामध्ये आपण ते मूर्ती करू. संगमरवराचा दोष असा आहे की तो नंतर पिवळा पडत जातो दगड आणि तो तितकासा कठीण दगड नाही. बरं, संगमरवराची मूर्ती करायची तर त्याचे केस, डोळे हे सगळं रंगवावं लागतं, त्याशिवाय त्याच्यात भाव येत नाहीत. या गोष्टी वारंवार करायला लागतात. बरोबर. त्यामुळे ती मूर्ती नको. मग मूर्ती करायची कशी, तर मग काळ्या पाषाणातली मूर्ती करायची. मग सरांनी सांगितलं की सर्व ग्रंथांमधनं रामाचा श्यामल वर्ण असंच सांगितलेलं आहे. त्यामुळे तुम्ही संगमरवर टाळून, मुळात म्हणजे संगमरवराचा ठिसूळपणा आहेच आहे, पण ती मूर्ती काळ्या पाषाणातली हवी. तो कुमार आहे किंवा बाल आहे, तो साधारण 7-8 वर्षाचा राम आहे, मग तो तसा दिसायला हवा. त्याच्या हातात धनुष्य हवं, पण त्याच्या पाठीला भाता नको, कारण तो युद्धाला चाललेला नाहीये, तो शिकतोय धनुर्विद्या. त्यामुळे मग त्याच्या उजव्या हातामध्ये बाण असायला हवा, डाव्या हातात धनुष्य असायला हवं. त्याचे केस कुरळे असायला हवेत, त्याच्यावरती मुकुट नको डोक्यावर, कारण त्याला अभिषेक झालेला नाहीये, तो 8 वर्षाचा आहे. मग ते केस बांधण्यासाठी काही हवं आणि त्याच्या चेहऱ्यावर निरागस भाव हवेत, जे 7-8 वर्षाच्या मुलाच्या चेहऱ्यावर हवेत. त्याला खूप अलंकरण नको, कारण तो राजा नाहीये झालेला अजून. बरोबर. किती बारकावे आहेत, इतके बारकावे त्याच्यामध्ये होते. त्या अनुषंगाने वासुदेव कामत जे आहेत चित्रकार, त्यांनी चित्र तयार केलं
आणि त्या चित्राच्या अनुषंगाने ही ते जे शिल्पकार आहेत अरुण योगीराज त्यांनी ती मूर्ती घडवली आणि ती आपल्याला माहितीच आहे की ती अप्रतिम झाली आहे. त्याचे हो, डोळे खरंच. जे आहेत ते त्याचं फीचर आहे म्हणजे मूर्तीचं मुळात. खरंच. पण ही चांगली गोष्ट झाली की देगलूरकर सरांनी ते एकूण कशी असावी मूर्ती हे सांगितलं आणि त्यातनं ती मूर्ती घडवली गेली. खूप बारीक सारीक गोष्टी बघायला लागल्या होत्या. बरं, गंमत अशी आहे की 30 फूट अंतरावरनं आपण ती मूर्ती बघणार आहोत. आपण काही हो. गाभाऱ्यात त्या मूर्तीच्या पायाशी जाणार नाही आहोत. त्यामुळे 30 फूट अंतरावरून व्यवस्थित दिसेल इतक्या उंचीची ती मूर्ती करायला बरोबर. हवी. त्यामुळे ती साधारण 6-7 फुटाची हम्म. मूर्ती केली आहे. एवढे सगळे बारकावे सांगितले सरांनी आणि अर्थात ते मान्य झाले आणि त्याप्रमाणे आपण बघतो की रामाची खरंच. अप्रतिम मूर्ती ती अतिशय सुंदर. हो. अतिशय सुंदर साकार केली. आता मंदिराच्या स्थापत्यशास्त्राविषयी थोडंसं सांगा. त्याच्याबद्दल असंच झालं की मुळात ते मंदिर हे 1000 वर्ष टिकलं पाहिजे अशी आता म्हणजे ठरवलंच होतं असं त्यांनी. हम्म. त्यामुळे मग ते दगडामध्ये हवं, विशिष्ट पद्धतीने बांधलं जावं आणि ते पण नागर पद्धतीचंच मंदिर बांधलेलं आहे. म्हणजे जी बरोबर. उत्तर भारतीय शैली आहे त्याच्यामध्ये फक्त ते खूप मोठं आणि भव्य स्वरूपात आणि बरेच लोक त्याच्यामध्ये सामावले जावेत अशा पद्धतीने त्या मंदिराची रचना केली आहे. हम्म. आणि त्या मंदिरात जरी गाभाऱ्यामध्ये फक्त रामाची मूर्ती असली तरी इतर म्हणजे या मंदिरामध्ये इतर ठिकाणी विविध मूर्ती बसवण्यात येणार आहेत ज्याच्यामध्ये राम, लक्ष्मण, सीता यांच्याही मूर्ती असतील. पण ते मंदिर खूप लांबून दिसावं आणि ते एक मोठं एक भव्य प्रतीक असावं अशा बरोबर. पद्धतीने हे मंदिर बांधलं गेलं आणि त्यानुसार या मंदिराचं स्थापत्य आहे. 2 मजली जवळजवळ बांधलेलं मंदिर आहे ते आणि बाकी परिमाणं त्याची काय आहेत ते आपण बऱ्याच ठिकाणी आलेली आहेत. हो. पण मुळात ते म्हणजे नागर शैलीमधलं बांधलेलं उत्तर भारतीय शैलीमधलं हम्म. असंच मंदिर आहे ते. जिथे रामजन्मभूमी होती असे सरकारी नोंदी आहेत अशा ठिकाणीच ते बांधलेलं आहे मंदिर. आपण हा सोहळा बघताना त्याच्यावरची जी शिल्पकला होती हम्म. म्हणजे वेली असतील, फुलं हम्म. असतील, हम्म. तेही आपण पाहिलेलं होतं. हो, तर ती कोणत्या प्रकारची शैली ती आहे? प्रकारची म्हणण्यापेक्षा ही जी आहे ती सगळी आपण ज्याला सजावट जी करतो किंवा ज्याला डेकोरेटिव्ह मोटिफ असं म्हटलं जातं ते जे सजावटीचे जे काही नमुने आहेत आणि त्यात सुद्धा ज्या काही मंगल गोष्टी आपल्याकडे सांगितल्या आहेत म्हणजे कलश असतो, वेली असतात, घंटा असतात, विविध काही पक्षी वगैरे असतात की जे मंगलरूप म्हणून सांगितलं गेलंय अशा प्रकारची नक्षी त्याच्यावरती केलेली असते. खूप जुनी देवळं बघितली तर खाली गजथर, मग अश्वथर असे वेगवेगळे थर आहेत. मुख्यतः तुम्ही होयसाळांची मंदिरं म्हणजे बेलूर हळेबीडला गेलात ते येतात. या मंदिरावर तसं केलं नाहीये पण या मंदिरावर जी नक्षीकाम केलंय ती जी सगळी सुचिन्ह आपण ज्याला म्हणतो ती आहेत ती सगळी मांगलिक किंवा सुचिन्ह त्या मंदिरावर दाखवली आहेत आणि बरोबर. अजून बाकी सगळं रचना पूर्ण व्हायची आहे. त्यामुळे ते जेव्हा संपूर्णपणे पूर्णत्वाला जाईल तेव्हा ते मंदिर अजून उजळून दिसेल. सोमपुरा नावाचे जी कम्युनिटी आहे गुजरातमधले जे आजही मंदिरं बांधतात आणि परंपरेने म्हणजे अनेक पिढ्या त्यांच्या पूर्वीच्या या मंदिर स्थापत्य याच विषयात आहेत त्यांच्याकडे या मंदिर बांधकामाचं काम दिलेलं आहे. कुटुंब आहे ते त्यांच्याकडे हे स्थापत्याचं काम दिलेलं आहे. जसं अरुण योगीराजनी मूर्ती केली तसे हे सोमपुरा मंडळी हे मंदिर बांधतायत. मुद्दामून त्यांच्याकडे हे मंदिर दिलं कारण ते अनुभवी आहेत. बरोबर. पिढ्यांचा अनुभव आहे त्यांच्याकडे. हम्म. आणि त्यात असंही की वेगवेगळ्या प्रांतातून त्यासाठी वस्तू मागवण्यात आलेल्या आहेत. हे हां. पण एक वैशिष्ट्य आहे की आपल्या हो, हो, हो. भारतीय संस्कृती तिथे सगळी जपण्याचा प्रयत्न नक्कीच केलेला आहे. नक्कीच नक्कीच. हे आपण आता अयोध्येतल्या मंदिराविषयी बोललो. पण मगाशी आपण जसं बोललो त्याप्रमाणे एखाद्या शहराचा एखाद्या मंदिरामुळे विकास होऊ शकतो असं तुम्ही सांगितलं. तर अयोध्येविषयी सांगा. तिथे रामांचं मंदिर जे झालंय त्याच्यामुळे काय त्याच्यात बदल झाले आहेत? खरं सांगायचं झालं तर अयोध्येचा जर आपण इतिहास बघायला गेलो तर अयोध्येचा इतिहास किंवा अयोध्येचा संदर्भ हा अगदी वेदकाळापासून आपल्याला मिळतो. बर. वेद आहेत, आपली उपनिषद आहेत, आरण्यक आहेत, हे ग्रंथ म्हणा किंवा महाभारत रामायण ही महाकाव्य म्हणा किंवा विविध प्राचीन लेखकांनी लिहिलेली जे लिखाण आहे त्यातनं अयोध्येचे संदर्भ आपल्याला मिळतात ज्याच्यामध्ये ती एक मोक्षदायी नगरी आहे, पुण्यप्रद नगरी आहे. त्याच्यानंतर ते खूप मोठं व्यापारी केंद्र आहे. मौर्य राजवट जी होती चंद्रगुप्त मौर्य यांची म्हणजे इसवी सनाच्या पूर्वीचं 3रं शतक तेव्हा अयोध्येमध्ये मोठा लष्करी तळ होता त्यांचा. अयोध्येमध्ये त्यांनी टाकसाळ काढलेली होती. गुप्त काळामध्ये आपण पुढे जर आलो म्हणजे 600 वर्ष पुढे जवळ इसवी सनाचं 3रं शतक तर गुप्त काळामध्ये अयोध्येमध्ये टाकसाळ होती आणि अयोध्या नाणी अयोध्येमध्ये काढली जायची. अयोध्येचा संबंध हा जैन आणि बौद्धांशी पण आहे कारण जैन आणि बौद्धांचं मोठं केंद्र अयोध्या होतं. स्वतः भगवान गौतम बुद्धांचं वास्तव्य अयोध्येमध्ये बराच काळ होतं असे उल्लेख आहेत. गौतम बुद्ध त्यांचं दंतमंजन करण्यासाठी जे दंत धावन म्हणतात म्हणजे जी काडी वापरायचे अशी एक तिथे समजूत आहे ती त्यांनी एके ठिकाणी पुरून ठेवली आणि त्याच्यानंतर तिथे वृक्ष झाला. तर एक तिथे दंत धावन मठ असं आहे किंवा दात का टिला नावाचं एक ठिकाण आहे. म्हणजे ह्या सगळ्या समजुती बौद्ध परंपरेशी सुद्धा जुळलेल्या आहेत. जैनांच्या बाबतीत तर त्यांचे 5 तीर्थंकर अयोध्येमध्ये जन्माला आले
असं ते समजतात. त्यांच्या दृष्टीने अयोध्या तितकंच मोठं आहे. ते बरोबर. रामाला चक्रवर्ती असं म्हणतात. जैनांमध्ये शलाका पुरुष म्हणून खूप देदीप्यमान अशा व्यक्तिमत्व गणली गेली आहेत. 63 शलाका पुरुष आहेत त्यांच्याकडे. त्याच्यात ते एक श्रीरामांना गणतात. हं. ह्युआन श्वांग हा जो चिनी बौद्ध अभ्यासक भारतामध्ये येऊन गेला, तो अयोध्येमध्ये राहिला होता आणि त्याने अयोध्येचं वर्णन केलंय की 146 कोस लांब आणि 36 कोस रुंद एवढं मोठं अयोध्या शहर आहे. इथे 10,000च्या वर बौद्ध मठ आहेत आणि शिवाय 15 ते 20 मंदिरं आहेत. आता काही वेळेला आकडे हे 10,000च्या वर मठ असणं म्हणजे असूही शकतील, पण अनेकदा आपण हजारो असं म्हणतो. बरोबर. इथे अनेक वचनात जे मोजले जात नाहीत असंही असू शकतं. पण त्यांनी दिलंय की इथे बौद्ध धर्माचा अभ्यास चालायचा, हिंदू धर्माचा अभ्यास चालायचा. हं. गुप्त काळामध्ये हे मोठं वैष्णव केंद्र म्हणून नावारूपाला आलेलं होतं. अशी अयोध्येची ओळख पूर्वीपासून खूप सुंदर ओळख होती. त्यामुळे अयोध्येचे उल्लेख पूर्वीपासून होते किंवा पुढे नवाबांची राजवट आलेली आहे, म्हणजे मोगल संपल्यानंतर नवाब होते. या सर्वांच्या काळात अयोध्या हे भरभराटीला आलेलं शहर आहे. हं. इथल्या व्यापाऱ्यांच्याकडे खूप संपत्ती आहे आणि काही वेळेला दुष्काळ पडल्यानंतर अनेक मण धान्य इथल्या मंडळींनी जिथे दुष्काळ पडला तिथे वाटलेलं आहे. इतके उल्लेख अयोध्येमध्ये आहेत. मुळात अयोध्या या शब्दाचा अर्थ युद्धामध्ये कधीही जिंकली जाणार नाही अशी नगरी म्हणजे अयोध्या असं त्याचं नाव आहे. त्यामुळे अयोध्या ही संपन्न नगरी होतीच. मधल्या काळामध्ये मधल्या काळामध्ये ती कदाचित एक सामान्य शहर म्हणून त्याची फक्त गणना असेल. पण आता हे मंदिर झाल्यापासून जो आपण ओघ भक्तांचा बघतोय किंवा मंदिर होणार म्हणून त्या नगरीचा जो कायापालट झालेला बघतोय, त्याच्यावरून पुन्हा ते जुने संदर्भच खरे ठरतील असं दिसायला लागलंय की ती भारतामधली सर्वात मोठी नगरी असेल, ती भरभराटीला आलेलं शहर असेल, मोठं व्यापारी केंद्र असेल. म्हणजे नुसतं मंदिरालाच वैभव नाही प्राप्त झालं तर त्या नगरीला सुद्धा ते वैभव प्राप्त झालेलं दिसेल. आणि खरंच ते पुन्हा वैभव येताना आपल्याला दिसायला लागले निश्चित. आणि आपण त्याचे साक्षीदार आहोत. हे आपलं भाग्य की हे सगळं आपल्या डोळ्यासमोर घडत चाललंय. आता मी तुमच्या थोडंसं पुस्तकांकडे वळते. पर्यटन आणि शिल्पकला या विषयावरची तुमची 16 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. काही वृत्तपत्रातून तुम्ही लेखनही करता आणि अनेक ठिकाणी या विषयावरची व्याख्यानं देता. यातल्या एका पुस्तकाविषयी मला विशेष जाणून घ्यायला आवडेल. ते म्हणजे मिथक शिल्परचनेविषयीचं तुमचं जे भाषांतरित पुस्तक आहे. तर ही मिथक शिल्परचना नेमकी काय आहे आणि ही संकल्पना कोणत्या काळात उदयाला आली? तसंच शिल्पांचे याला जोडून जर काही अन्य प्रकार सांगता आले तर तेही सांगा. के. कृष्णमूर्ती म्हणून लेखक होते. त्यांचं मिथिकल ॲनिमल्स इन इंडियन आर्ट असं एक पुस्तक होतं. त्याचं मला भाषांतर करण्यासाठी दिलं गेलं आणि याचं भाषांतर करा की भारतीय कलेतील मिथकशिल्पे असं त्याचं भाषांतर केलं. मिथकशिल्प म्हणजे ही सर्व काल्पनिक शिल्प आहेत पहिली गोष्ट म्हणजे, किंवा हे काल्पनिक प्राणी किंवा काल्पनिक पक्षी असं म्हणायला पाहिजे. कारण एका प्राण्याचं तोंड आणि दुसऱ्या प्राण्याचं उर्वरित शरीर हे एकत्र करून निर्माण झालेला एक काल्पनिक प्राणी आहे, ज्याला पुढे व्याल असा शब्द प्राप्त झाला. याचे उल्लेख अगदी ऋग्वेदापासून येतात की ज्याच्यामध्ये संयुक्त प्राणी कुठले तरी 2 आहेत असे उल्लेख येतात, ज्याला पुढे इहामृग असा संस्कृतमधला शब्द पडलेला आहे. इहामृगचा शब्दशः अर्थ होतो इच्छाधारी हरिण. पण हा इहामृग हा शिल्प या 2 संयुक्त म्हणजे हे जी कलाकृती झालेली आहे त्याच्यासाठी वापरला गेला. आणि मग रामायणांमध्ये उल्लेख आहेत, महाभारतात उल्लेख आहेत की तो दरबार सजवला होता, त्या दरबाराचे खांब होते, त्याच्यावरती जे प्राणी पक्षी होते तिथे इहामृग होते कोरलेले. मुळात ही कल्पना म्हणजे एका प्राण्याचं धड आणि दुसऱ्या प्राण्याचं डोकं घेऊन काहीतरी एक काल्पनिक प्राणी निर्माण करायचं ही कलाकाराची कल्पनाशक्ती आहे खरं तर. आणि ती कल्पनाशक्ती सर्वत्र विकसित झालेली दिसते. म्हणजे अगदी पश्चिमेकडच्या कला आपण ग्रीक कला जी आहे त्याच्यामध्ये पाहिलं किंवा इजिप्तमध्ये पाहिलं किंवा आपल्याकडे मग पुढे भारतामध्ये बघितलं, रोमन ह्याच्यात पाहिलं, भारतात पाहिलं, तरी सर्वत्र ही कला किंवा या कलाकारांच्या डोक्यातनं हे काहीतरी होतं. मग कसं आहे म्हणजे नक्की काय आहे हे? तर आपण ज्याला व्याल म्हणतो पुढे 4-5व्या शतकापासून एक M.A. ढाकी नावाचे मोठे संशोधक होते. त्यांनी याच्यावरती जास्ती अभ्यास केला आणि ही व्याल संकल्पना पुढे विकसित झाली असं त्यांनी सांगितलं की प्राण्याचं शरीर आहे आणि त्याला हत्तीचं तोंड आहे, पण खालचं प्राणी वेगळं आहे. म्हणजे तोंड हत्तीचं आहे, त्याच्यानंतर सिंहासारखं मधलं शरीर आहे, त्याला मगर असते, त्या मगरीचे पाय आहेत लावलेले, त्याला पंख पण दाखवलेले आहेत आणि त्याला मोरासारखी शेपूट आहे. असा एक सगळा मिळून काल्पनिक प्राणी, कॉम्पोजिट ॲनिमल ज्याला म्हणतात, असा केलेला आहे. ते एक डेकोरेटिव्ह मोटिव्ह म्हणून तो आला. मग त्याला गजव्याल असं म्हणतात कारण तोंड हत्तीचं आहे म्हणून. ही अशी सगळी विचित्र कलाकृती. आणि समजा त्याला बोकडाचं तोंड म्हणजे अज म्हणतात, त्याला अजव्याल म्हणतात, अश्वव्याल म्हणतात. छत्तीसगडमध्ये काही मंदिर आहेत त्याच्यावरती नरव्याल म्हणजे तोंड माणसाचं आहे आणि खालचे सगळा देह हा वेगळ्या प्राण्याचा आहे.
तर हा प्रकार एक डेकोरेटिव्ह मोटिव्ह म्हणून आला, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, एकमेकांच्या कलेची छाप एकमेकांवर पडलेली आहे. म्हणजे ग्रीक कलेमध्ये आपण पाहिलं तर सेंटॉर वगैरे प्राणी आपल्याला दिसतात. हां, किंवा आपण धनुरास बघितली तर अर्धा घोडा आणि अर्धा हो. माणूस दाखवलं, हे तेच आहे, मिथकशिल्पच आहे ते, किंवा तो व्यालच आहे. असा कुठला प्राणी नसतो, पण कलाकारांनी मात्र ते दाखवलंय. कधी कधी काही अभ्यासकांचं मत असं आहे की 2 भिन्न क्वालिटीज त्या प्राण्यांच्या एकत्र करून त्यांना दाखवायच्या होत्या. पण गमतीशीर आहे, आणि अशी खूप उदाहरणं आहेत, म्हणजे अक्षरशः शेकड्याने उदाहरणं आहेत. आणि काहीही आहे, म्हणजे कोंबडा असतो त्याला मांजरीचं तोंड आहे, किंवा मांजरीला मागे बगळ्यासारखा आकार आहे, किंवा मोरासारखा आकार आहे, तोंड मांजरीचा आहे. सांचीचा जो स्तूप आहे, त्या स्तूपाच्या बाजूनी तोरणं आहेत मोठी. त्या तोरणांवरती असे खूप व्याल आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे ज्याच्यामध्ये शिंग असलेला सिंह आहे, त्याला घोड्यासारखे कान आहेत, त्याला पंख दाखवलेले आहेत आणि तो बसलाय, किंवा हरिण दाखवलंय, त्याला हत्तीसारखी सोंड आहे. अशी भिन्न प्राणी याच्यावर दाखवतात. काय प्रयोजन त्याचं? तर प्रयोजन काही नाही. प्रयोजन हे की काहीतरी वेगळं दाखवायचं, ज्याने लोकांचं लक्ष वेधलं जाईल, आणि एक डोक्यामध्ये आलेली त्यांच्या कल्पना, कलाकारांच्या डोक्यातली कल्पना. क्वचित काही अभ्यासकांचं म्हणणं असं सुद्धा आहे की जसं आपण काहीतरी विचित्र कलाकृती करतो, किंवा एखादी काजळाची तीट लावतो म्हणजे दृष्ट लागू नये म्हणून, त्यामुळे बाकीच्या सगळ्या मूर्तींनी समृद्ध असलेल्या मंदिरावर अशी पण काही शिल्प करायची की ज्यांनी त्याच्याकडे लक्ष जाईल, पण ती विचित्र दिसतील आणि त्याला मग दृष्ट लागणार नाही. असा प्रत्येकाचा अभ्यास आहे. मिथका शिल्पांच्या बाबतीत मात्र असं आहे की ती कला आहे, खरं तर पूर्णपणे निव्वळ कला आहे. आपण जर का लेण्या बघितल्या आपल्या, तर कारल्याची लेणी असेल किंवा नाशिकच्या लेण्या असतील, त्याच्यामध्ये आपल्याला ही अशी मिथका शिल्प बघायला मिळतात. त्यांचा काळ इसवी सनाचं 2रं शतक वगैरे आहे. बरोबर. किंवा अगदी सांचीचं स्तूप जो म्हणला आपण, इसवी सनाचं पहिलं किंवा त्याच्या मागचा काळ जरी बघितला, तरी तेव्हापासून कलाकारांच्या डोक्यात आलेली ही एक आयडिया म्हणू आपण, त्यांच्या डोक्यातली कल्पना म्हणू, की त्यातनंही आलेली शिल्प आहेत. त्याला बाकी कुठला धार्मिक किंवा असा काही संदर्भ कुठला दिसत नाही, फक्त ती खूप वेगळी आहेत आणि त्याच्यावर कधी कोणी लिहिलं नव्हतं. ते कृष्णमूर्तींनी लिहिलं आणि त्याचं भाषांतर करता आलं. जरा वेगळा विषय त्यामुळे लोकांच्या समोर आला. बरोबर. आता आपण कोकणातल्या मंदिरांकडे वळूया, जो तुमच्या अतिशय आवडीचा आणि जिव्हाळ्याचा विषय आहे. तर आपला जो कोकण प्रांत आहे तो अतिशय शिल्पांनी आणि अशा प्रकारच्या मंदिरांनी समृद्ध आहे. तेव्हा पर्यटनाच्या दृष्टीने या गोष्टींचा आपण जेव्हा विचार करतो, तेव्हा या सगळ्या गोष्टींचं संवर्धन आणि जतन कशा रीतीने करायला हवं असं तुम्हाला वाटतं? नक्कीच. मुळात खूप विविध मंदिरं कोकणामध्ये, छोटीशी मंदिरं आहेत, वेगळ्या पद्धतीची आहेत. लाकडी काम खूप असलेली मंदिरं कोकणामध्ये आहेत, किंवा कोकणातल्या मंदिरांवरती जे लाकडाचे खांब आहेत त्याच्यावरती वेगवेगळ्या मूर्ती कोरलेल्या आहेत लाकडामध्ये, ज्या आपल्याला इतरत्र फारशा दुसरीकडे दिसत नाहीत. मंदिरावरती म्हणजे दगडी मंदिरं कमी आहेत, एक कर्णेश्वराचं मंदिर इकडल्या भागात सोडलं तर, पण लाकडाची मंदिरं किंवा लाकडी त्यांचे सभामंडप किंवा आतमध्ये गाभाऱ्यातले मंडप किंवा खांब हे लाकडी असणं आणि त्याच्यावर असलेली कलाकुसर हे वैशिष्ट्य आहे तिथली. मला वाटतं इथली झाडांची उपलब्धता त्यावेळची जास्त होती असेल, मोठ्या प्रमाणावर इथे अगदी लाकूड वापरलं गेलं आणि त्याच्यावरचं कोरीव काम जास्ती महत्वाचं आहे. म्हणजे त्याच्या तुळया आहेत, त्या तुळयांवरचं कोरीव काम हे अगदी महत्वाचं लक्षण आहे कोकणातल्या मंदिरांवर. आपण अगदी दक्षिणेकडे वालावलला गेलो, तिथलं जे लक्ष्मीनारायण मंदिर आहे ते तर फारच अप्रतिम आहे, त्याच्यावरचं लाकडी कोरीव काम तर अप्रतिम आहे. संवर्धन होताना असं आहे की खूपशी दुर्लक्षित झालेलं, फारसं माहिती नसल्यामुळे मंदिरांच्या वरती झाडी वाढते, बिया पडतात पक्ष्यांच्या चोचीतून, विष्ठेतून, आणि त्यातनं झाडं उगवतात. झाडं उगवली की त्यांची मुळं आतमध्ये जातात आणि मग ते मंदिराचं जे बांधकाम आहे ते ठिसूळ करायला लागतात किंवा ते ढासळायला लागतं. त्यामुळे वेळीच झाडं काढणं, आणि ती एक वेळची काम नाहीये, ते सतत करणार आहे. सुदैवाने असं करणारी जागृत मंडळी या इकडे प्रांतात आहेत. किमान पक्षी गावकऱ्यांनी आपल्या गावातलं मंदिर तरी नीट राहील एवढी जबाबदारी घेतली तरी खूप आहे. आणि दुसरी एक वाईट प्रवृत्ती इथे व्हायला लागली, म्हणजे जुनी मंदिरं पाडून टाकायची आणि त्याला सिमेंटचे खांब असलेली नवीन मंदिरं बांधायची, त्याला बडबटीत रंग द्यायचे कुठून तरी की ते कुठूनही दिसलं पाहिजे. विजोड आहे सगळं. जुनी कौलारू मंदिरं होती ती या सगळ्या निसर्गाला आणि आजूबाजूच्या परिसराला अनुरूप अशी साजेशी होती. आताची जी आलेली अशी बांधलेली काही मंदिरं असतात ती अतिशय विद्रूप आणि विजोड होतात. एक गोष्ट खरी आहे की काही ठिकाणी खांबांना वाळवी लागलेली आहे, खांब खालून पोखरलेले आहेत, पण त्याच्यासाठी ते पूर्णच्या पूर्ण खांब काढून सिमेंटचे बांधायची गरज नसते. त्याच्यासाठी अनेक शास्त्रीय पद्धती आहेत की तेवढा भाग काढून काय करता येईल दुसरं. काही मंदिरं मला गुहागरमध्ये अशी दिसली की ज्याच्यावरती बारीक कोरीव काम खांबांवर केलंय, इतकं कोरीव काम दुसरीकडे कुठे नाही. तर त्याची माहिती होणं, त्याचं जतन करणं आणि तोच तर ठेवा आहे, म्हणजे ते बघायलाच लोक येतील
हे जर का स्थानिकांनी पुढाकार घेऊन केला आणि जुनी मंदिरं पाडताना जर का जीर्णोद्धार करतात, ते करणारे आर्किटेक्ट वेगवेगळे आहेत की जे शास्त्रीय पद्धतीने आहेत तेच रूप ठेवून कसा जीर्णोद्धार करता येईल असं सांगतात. कारण असं लाकडी काम परत मिळत नाही. बरोबर. पण हा जो प्रकार इकडे येतोय हा काही योग्य नाही. कसं असतं की मूळ सौंदर्य पूर्ण अगदी निघून खरं जातं. कोकणातल्या मंदिरांचं सौंदर्य हे त्यांच्या त्या जुन्या रचनेमध्ये आहे, बरोबर. जी मंदिरं दुसरीकडे दिसत नाहीत. त्यामुळे ते जतन करून मग लादी घालणं वगैरे ह्या गोष्टी ठीक आहेत, त्यांनी काही मंदिराला काही शोभा जात नाही. पण अख्खं मंदिरच पाडून वेगळं बांधणं सिमेंटचं हे हे मात्र चुकीचं नक्कीच अगदी नक्की चुकीचं आहे. आणि त्याचबरोबर मी असंही पाहिलंय काही ठिकाणी की त्या देवळांच्या बाजूला जी देवराई असते हो, ती सुद्धा झाडं तोडली जातात. तोडली जातात. की एखादं देऊळ जर रस्त्याच्या थोडंफार जवळ असेल आणि त्याच्या आजूबाजूला गर्द देवराई असेल तर त्यातनं ते मंदिर रस्त्यावरनं दिसावं किंवा पर्यटक तिथे यावेत म्हणून ती झाडं कापली जातात. अगदी अगदी ही खरी गोष्ट आहे. खरं तर देवराई ही देवासाठी राखलेली असते. हो. म्हणजे अनेकदा श्रद्धा निगडीत आहेत त्याच्याशी की तिथलं कुठलं झाडाचं पान सुद्धा तोडत नाहीत म्हणजे बरोबर. कधी. आणि मंदिर दिसावं असं वाटत असेल तर खरं तर तिथे आपण बोर्ड लावू शकतो, त्याच्यावर मंदिराचा फोटो लावू शकतो. त्याच्यासाठी खरं तर झाडं तोडण्याची गरज नाही. आणि देवराई तर नाहीच नाही. काय आहे, देवराई बरोबर त्या श्रद्धा सुद्धा नाहीशा होतात. बरोबर. शक्यतो हे टाळलं गेलं पाहिजे. कारण देवळं कोकणातली जसं आंबा, फणस किंवा समुद्र हे जितकं कोकणाशी निगडीत आहे तितकीच कोकणातली कौलारू कोकणाचं देवळं वैशिष्ट्य आहे हेच कोकणाचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळे त्याच्याच मुळावर आपण येणं योग्य नाही, चुकीचं होईल. चुकीचंच आहे. सर, आज आपण इथं आलात आणि मंदिरांच्या स्थापत्य रचनेविषयी किंवा स्थापत्य कलेविषयी खूप सुंदर अशी माहिती आमच्या श्रोत्यांना दिलीत. त्याबद्दल आकाशवाणी परिवारातर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. इंद्रधनुष्य